श्लोक दुसरा. इदैज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. अर्थ, ते या ज्ञानाचा आश्रय करून ईश्वराच्या समान धर्माला म्हणजेच ब्रह्मभावाला प्राप्त होतात. ते विश्व उत्पत्तीच्या वेळी उत्पन्न होत नाहीत, म्हणजेच जन्म घेत नाहीत आणि प्रलयकाली कष्ट किंवा दुःख भोगत नाहीत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. भगवान श्रीकृष्ण आता जे ज्ञान सांगणार आहेत ते जाणल्याने काय लाभ होईल ते सांगत आहेत. हे असं सांगण्याचं कारण सुद्धा असं आहे की एखादी गोष्ट जर दुसऱ्या माणसाने आपल्याला सांगितली तर आपण त्याला विचारतो की ठीक आहे, मी तुमचं हे सगळं ऐकतो, पण हे ऐकल्यानंतर मला काय मिळणार. तर भगवंताला हे चांगलंच माहिती असल्यामुळे अर्जुनाने असं काही विचारू नये, त्यासाठी त्यांनी आधीच सांगितलं आहे की तुला काय मिळेल ते मी आता इथे सांगणार आहे. या ज्ञानप्राप्तीने जन्ममरणाचे बंधनातून मुक्त होता येते, म्हणजे देहदुःख भोगावे लागत नाही. इतकेच नाही तर ईश्वराचे जे धर्म आहेत त्याप्रमाणे त्याचे धर्म होतात. ईश्वराशी साधर्म्य सारखेपणा साधता येतो. तो ईश्वराचे गुण प्राप्त करतो किंवा ते ईश्वरत्वच त्याला प्राप्त होते. त्याच्यात व भगवंतामध्ये भेद उरत नाही. ईश्वराप्रमाणे तो सिद्ध व आनंद रूप असाच होतो. ईश्वराशी तादात्म्य पावणे किंवा ईश्वराप्रमाणे वागणे म्हणजे ईश्वराच्या धर्माशी तादात्म्य होणे. ईश्वर जशी कर्मे करतो तशीच सर्व कर्मे हा करतो. आता ईश्वराशी तादात्म्य साधले तर त्याला प्रलयकाली नाशाचे दुःख होत नाही, कारण ईश्वर कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच करतो. ज्यावेळी प्रलय घडविणे उचित आहे असे ईश्वराला वाटते त्यावेळी प्रलय घडतो. जो ईश्वराशी तादात्म्य झाला आहे त्याला सुद्धा ईश्वराचे हे करणे योग्यच वाटते, किंबहुना त्याला ते माहीतच असते. मग योग्य घटनेचे त्याला दुःख होण्याचे कारणच उरत नाही. प्रलयानंतर होणाऱ्या सृष्टी रचनेत त्याला जन्म घ्यावा लागत नाही, म्हणजेच त्याला कर्मभोग भोगण्यासाठी जन्म मिळत नाही. पण ईश्वरमय झालेला असल्याने ईश्वराप्रमाणेच तो स्वेच्छेने जन्म घेतो. ज्यावेळी तो ब्रह्मरूप झाला त्यावेळी ब्रह्माप्रमाणे प्रत्येक गोष्ट तो करत असतो. जर परमेश्वर त्याच्या इच्छेने अनेक जन्म घेतो तर हा ब्रह्मस्वरूप झालेला सुद्धा अनेक जन्म घेतोच. चौथ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन. जन्मे आम्हा तुम्हासी बहुत गेली. अनेक जन्म आपल्याला झालेले आहेत. अर्थात हा जन्म लोकोद्धारासाठी, ज्ञान संवर्धनासाठी अगदी स्वेच्छेने घेतलेला असतो. अशा पुरुषाला सामान्य लोकांप्रमाणे देहाची सुखदुःखे त्रास देत नाहीत, कारण ते देहाच्या दुःखाने दुःखी होत नाहीत. भगवान श्रीकृष्णाचे व श्रीरामांचे तसेच अनेक संतांचे चरित्र याचीच उत्तम उदाहरणे आहेत. अगदी येशू ख्रिस्त सुद्धा याला अपवाद नव्हते. देह तुटून पडत होता तरी ते शांत होते, कारण त्यांनी ईश्वराशी साधर्म्य साधले होते. देह व आत्मा अलग असल्याचे ते अनुभवत होते. थोडक्यात प्रकृतीशी संबंध असला तर जन्ममरण होते, दुःख व्यथा भोगाव्या लागतात. मात्र प्रकृतीशी संबंधरहित महापुरुषांना जन्ममरण, दुःख, व्याधी इत्यादी होत नाही, कारण परमात्मा जसा सच्चित आनंद स्वरूप आहे तसेच त्यांना प्राप्त होणारे महापुरुष सुद्धा सच्चिदानंद स्वरूपच असतात. इथे आपण थांबूया.